कसे आहात? प्रीतीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुमच्यासाठी मी दही वड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। ही उडदाची डाळ आहे, मी 5 तास भिजवून चांगली धुवून घेतली आहे। आणि ही मुगाची डाळ, ही पण मी 5 तास भिजवून घेतली आहे आणि चांगली धुवून घेतली आहे। ही 2 वाटी आहे आणि ही 1.5 वाटी आहे। ह्या दोघांना आता वेगवेगळं आपण दळून घ्यायचं। पहिले ही उडदाची डाळ दळते मी आणि नंतर मुगाची डाळ। बघूया। आता आपण याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही डाळ आपण आता वाटून घेऊया। जास्त पाणी नाही टाकायचं, आपल्याला जराशी घट्टच दळायची आहे, कारण की ती भज्यांसारखी केली तर आपलं वडे एकदम खराब होऊ शकतात। मी डाळ अशी दळून घेतली पण खूप घट्ट आहे, त्यात मी जरासं पाणी टाकते आणि पुन्हा चांगली बारीक दळून घेते। आता आपलं हे दळून झालेलं आहे। आपण बघूया किती सॉफ्ट आणि किती, आपल्याला ना एकदम असं पाहिजे, जास्त पातळ पण नको आणि जास्त जाड पण नको। आता आपण हे वाटलेलं काढून घेऊ। आपण उडदाची डाळ दळून घेतली, तशीच मुगाची डाळ तशीच दळून घेऊया आपण। आपण ही डाळ दळून घेतलेली आहे, 15 मिनिटं याला मुरायला ठेवूया। तेवढ्यात आपण चटणी बनवून घेऊया। चटणीचं साहित्य बघू आपण। कोथिंबीर घेतली आहे, पुदिना, मिरच्या, अद्रक, लसूण आणि 1 कांदा। आपण याला वाटून घेऊया। आपण हे वाटून घेऊया, पण मी याच्यात निंबू नाही टाकवला, पण आपल्याला अर्धा निंबू टाकायचा आहे आणि याच्यात थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। आपण निंबू पिळला याच्यात अर्धासा आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आपण आणि हे चांगलं दळून घेऊया। आता ही चटणी आपण चांगली बारीक वाटून घेऊया। त्याच प्रकारे आपली चटणी चांगली वाटून झालेली आहे, ती आपण काढून घेऊया। आणि तेवढ्याच वेळामध्ये मी चिंचेची चटणी पण बनवायला ठेवलेली आहे। ही चिंच घेतली आहे आणि त्यात पाणी टाकून तिला उकळून घेते। त्यानंतर ती सॉफ्ट झाली की चाळणीने चांगली गाळून घ्यायची आणि तिचं आपण चटणी बनवून घेऊया। आता मी ही चिंच होती ना, ती चांगली शिजवली आणि एका चाळणीच्या साहित्याने तिला चांगली गाळून घेतली आणि तिचं वालं हे पाणी काढलं, गीर काढला आणि ते चांगलं शिजतंय। आणि इथे मी वाटी ठेवली आहे, वाटीमध्ये थोडंसं तेल टाकूया आपण फोडणीसाठी आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया। आपण याच्यामध्ये जिरं टाकूया थोडंसं, अर्धा चम्मच, आणि त्यानंतर थोडीशी याच्यामध्ये आपण हिंग टाकूया। हिंग टाकली, आता आपण हे चांगलं तडतडायला लागलंय, ही फोडणी आपण याच्यात टाकूया। पण याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी टाकली, त्यानंतर साखर टाकायचं, जितकी आपल्याला साखर लागते तितकं टाकायची। आपण याच्यात साखर टाकली, त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी लाल मिर्च टाकू आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया। आता आपण याला चांगलं उकळू देऊ, थोडंसं चांगलं उकळू देऊया आपण। सगळं मिक्स होऊन गेलं की 5-10 मिनिटांनी बंद करूया। आपली चटणी रेडी। आता आपण मसाल्याची तयारी करूया। कोणता मसाला? जो आपण दही वड्यावर टाकतो ना, तो मसाला। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडीशी काळी मिरी आणि थोडंसं जिरं आणि त्याच्यानंतर थोडासा ओवा, आपल्या हिशोबाने टाका, अर्धा चम्मच 1 चम्मच, जसं आपल्याला आवडतं त्या हिशोबाने टाका। आणि त्याच्यामध्ये ह्या 2 लाल मिरच्या आणि याला चांगलं रोस्टेड करून घ्यायचं आहे आपल्याला हे चांगलं लाल करून घ्यायचं आहे। आणि लाल करून झालं की हे आपल्याला चांगलं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे बारीक।
हे आपलं चांगलं रोस्टेड झालेलं आहे. गॅस बंद करू आणि आपण हे एका प्लेटीत काढून घेऊ. हे थंड झाल्यावर आपण चांगलं हे वाटून घेऊया. आपण हे पीठ ठेवलेलं होतं डाळीचं. आता हे चांगलं आपण 10 मिनटं नाहीतर 5 तरी मिनटं याला चांगलं फेटायचं आहे. हे आपण जितकं फेटूया तितकं पीठ फुलून येईल आणि आपले वडे एकदम सॉफ्ट होईल. म्हणून याला खूप गरजेचं आहे फेटणं. आपण ह्याच प्रकारे 10 मिनटापासून पीठ चांगलं फेटतोय. आता ते फेटून झालं आहे, एकदम सॉफ्ट पीठ झालं आहे. आपण तरी याच्यात बघूया. हां, वरती पीठ आलेलं आहे म्हणजे आपलं पीठ एकदम रेडी झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया जितकं आपल्याला लागतं. आणि मी याच्यामध्ये मिक्स ड्रायफ्रूट्स, अद्रक आणि 3-4 हिरव्या मिरच्या टाकल्या. आपण याच्यात ॲड करूया आणि हे परत पुन्हा मिक्स करून घेऊया. आपण याच्यात ड्रायफ्रूट आणि हिरवी मिरची, अद्रक टाकलेलं आहे, मीठ पण टाकलं आहे आणि थोडंसं जिरं टाकूया. मी तुम्हाला दाखवलं नव्हतं. हां, जरासं बस झालं जिरं. आणि हे चांगलं मिक्स करूया आणि याचे वडे काढूया. आता मी एका साईडला तेल तापवायला ठेवलं आहे आणि एका साईडला मी थोडंसं कोमट पाणी करायला ठेवलं आहे, कारण की त्यात आपल्याला वडे टाकायचे आणि त्यात मी मीठही टाकते आणि थोडीशी हिंग. आता हे आपण चांगलं हलवून घेऊ. मी गॅस बंद केला आहे, फक्त थोडंसं कोमट पाणी केलं आहे, त्यात मीठ आणि हिंग टाकलं आहे मी. चला आता आपण वडे काढूया. तेल गरम झालं आहे. आता आपण वडे काढूया. जशी साईज तुम्हाला हवी आहे तशी तुम्ही काढा. आता ह्याच्यावर आपण असं तेल टाकून घ्यायचं म्हणजे कसं चिटकत नाही. आपले किती छान तयार झालेले वडे. आता आपण यांना काढून घेऊया. हे बघा किती सुंदर झाले. लगेच पाण्यात नाही टाकायचं. जे आपण करून ठेवलं आहे ते प्लेटीत काढायचं, जरासं गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण ते गरम पाणी केलं आहे ना त्याच्यात टाकून देऊया. आपण ह्याच प्रकारे वडे काढून घेतलेले आहे आणि हे थोडेसे थंडे पण झाले आहे. तर हे कोमट पाणी आहे जरासं झालेलं, आपण त्यात टाकून देऊ वडे. यात वडे टाकले आहे. आता ते चांगले सॉफ्ट होऊ देऊ. आपण वडे चांगले भिजायला ठेवले आहे. थोडे सॉफ्ट झाले की ते आपण नंतर दहीमध्ये टाकू. आता ही दही घेतली मी अर्धा किलो. आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे. जितकी तुम्हाला लागते तितकी टाका तुम्ही. आणि याच्यात थोडंसं काळा मीठ टाका. जसं आपल्याकडे मीठ असेल ते तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालूया आपण आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. आपल्याला जितकी साखर हवी आहे तितकीच घ्या. हे चांगलं आपण हलवून घेऊ. हे सगळं आपण रेडी केलेलं आहे. आता आपण प्लेटिंग करूया. याच्यामधून आपल्याला असं वडे पाणी सोक करून काढायचे आहे. हे बघा असे. त्यानंतर मी हे सगळे वडे काढून घेते. आता मी हे सगळे पाणी काढून घेतलेले वडे आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना मी हा मसाला भाजून घेतला होता तो आहे वाटून घेतलेला. आपण हे वडे चांगले सोक करून घेतलेले आहे आणि आपण आता प्लेटिंग करूया. याच्यावर थोडासा मी जो मसाला बनवला होता ना तो टाकून घेऊया. आणि थोडीशी चिंचेची चटणी. खूप छान झाली चटणी, आंबट गोड. त्यानंतर आपण थोडीशी हिरवी चटणी टाकूया. त्यानंतर आपण दही टाकूया.
थोडासा मसाला टाकूया आणि थोडीशी लाल मिर्च, थोडंसं काळं मीठ आणि परत चिंचेचं पाणी आणि थोडीशी ग्रीन चटणी आणि त्यानंतर थोडीशी परत दही. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.